वंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार षटकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाणणाऱ्या क्रिकेटप्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक दमदार स्वागत. थैंक यू डीजे. काम करो ऐसा कि पहचान बन जाए. काम ऐसा करो कि पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यहां तो क्रिकेट हर कोई खेलता है, यहां तो क्रिकेट हर कोई खेलता है, लेकिन क्रिकेट ऐसा खेलो कि जमाना आपकी मिसाल बन जाए. आणि आज तीच कर्तबगारी करायची. सागर घरची कर्तबगारी पण आता सगळेजण सागर घरला विसरणार नाही, तितकंच खरं आहे. कारण तुमचं नाव टिकवण्यासाठी तुम्हाला खूप आयुष्याची गरज आहे किंवा खूप सामने खेळायची गरज नाहीये. तुम्ही एखादे 2 सामने असे खेळून जाताना की त्याचा एक वेगळा प्रभाव निश्चितप्रमाणे क्रिकेट शिकवण्यावरती पडला जातोय. तो प्रभाव, त्या प्रभावामध्ये सातत्य किती राहणार आहे हे पाहिलं आता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. श्री साई छत्रपती लोणी संघ सुरुवातीला फलंदाजी करेल. टॉस जिंकला आणि 11 कनोली संघाने आणि इथे क्षेत्ररक्षण निश्चितप्रमाणे जे स्वीकारलंय. पहिला चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळालाय राहुल झुनवालला, जो भूषण गोळे याने टाकलेला आहे. 6 षटकांचा साबडा. आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय राहुल झुनवाल, त्याचबरोबर गौरव नेकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. याच्या अगोदरच्या एकाच सामन्यामध्ये गौरव नेकने एक बहारदार कामगिरी केली म्हणून अगदी आघाडीसाठी त्याला अगदी आपण पाहतोय. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट आलाय. तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सवरती संघामध्ये तुमचं स्थान किती उंचीवरती ठेवायचं ठरवत असता. शुभम गीते सारखा एक फलंदाज 6व्या क्रमांकावरती पहिल्या मॅच मध्ये आला होता, पण त्याच्यानंतरची त्याची कामगिरी पाहता तिथून पुढच्या प्रत्येक सामन्यात तो आघाडीचा फलंदाज झालेला आहे. आणि आघाडीचा फलंदाज नुसता झाला नाही, त्यांनी त्याची कामगिरी दाखवून पण दिली. तो का आघाडीसाठी येतोय म्हणून ह्या गोष्टी आपण पाहिल्या. संजू वगैरे 11 लोणी संघाचा खेळाडू संघनायक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिवाचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एका नामसेकडे खातं खोललं गेलं राहुल झोनवालचं आणि खातं खोललं गेलं श्री साई छत्रपती लोणी या संघाचं. भूषण गोळे अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. गौरव नेक अगदी आपण पाहू आता स्ट्राईकला आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा निश्चितप्रमाणे आता थोडी या मैदानामध्ये वाढली पण जाते, अजून वाढली जाईल. या दरम्यान सूर्यप्रकारचा फडका आहे. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा का 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. गौरव नेकच्या बॅट मधून चौकार येताना आपण पाहिलाय. शफल होत अगदी फायनल गेला हा चौकार येताना पाहिलाय आपण भूषण तयार. आणि इथे 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 काय घडलंय, इथे परतावं लागेल गौरवला. पहिली विकेट आली, फलंदाज बाद. सजनी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बलीची टाळी.
थँक्यू थँक्यू. एक चेंज ऑफ पेस टाकला गेला आणि त्याचा शिकार निश्चितप्रमाणे ठरला तो गौरव. एक चौकार तर आला होता पण पुढचं चेंडू अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि परतावं लागलं ते गौरव नेकला. पहिला फलंदाज बाद 5 धावा धावपळ करतेत आणि आता गौरव नेकच्या जागेवरती नवीन फलंदाज जॉन्टी वदकला आपण पाहणार आहे. करामत खूप मोठ्या प्रमाणात करावी लागेल. गणेश पोखरकरांच्या नेतृत्वाखाली हा संघ निश्चितप्रमाणे उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साई छत्रपती लोणी तर योगेश धोत्रे अना 11 कनोली संघातला असणारा हा संघ नायक. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय जॉन्टी वदक आलाय आणि त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. 4 रन. सीमा रेषा बेधून गेला आर पार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पूशेठ गाडे पाटील रहीमपूर याकडून हे पहा ओव्हर संपली. योगेश एक टोपण नाव आमच्यापर्यंत जे पोहोचलं गेलं पण म्हणलं आता ते त्याच्याजवळ ठीक आहे. नाही आपण कळणार नाही ते सर्वांना परिचित आहे. पण विशेष म्हणजे आपण पाहतो की त्याच्याकडून स्विंग मारा कशा प्रकारे केला जातोय. 9 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पंचाच्या उजव्या हाताला पार करून अगदी योगेश आपल्या गोलंदाजीवरती तयार असेल. आणि या दरम्यान रिवर्स चेंडू पसत्या सीमा रेषेच्या बाहेर आहे. शरण षटकार. आगेला बुलंदी षटकार. श्री साई वेंकटेश लँड आणि फिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला. दुहेरी अंक धावफलक 15 धावा धावफलक करतात. राहुल सोनवलच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा षटकार आहे. या दरम्यान परत एकदा रिवर्स क्या परत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अजून एक चौकार आलाय. सीमा रेषा बेधून गेला आर पार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धावफलकाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढली. 19 वरती धावफलक आहे. राहुल सोनवाल खूप चर्चा निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. राहुल सोनवालच्या बाबतीत आपण जे केलेले या स्पर्धेमध्ये लागोपाठची 2 अर्धशतकं ज्याची आपण पाहिली. संभाजीनगर सिटी पोलीस आहेत. एक चांगले हरवणारे असे खेळाडू आहेत. सकाळी अगदी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो. त्यांना सर म्हटलं ड्युटी कुठे आहे. ते म्हणले आता ड्युटी महत्त्वाची नाही आपली ड्युटी आता क्रिकेटची महत्त्वाची. आपण जिथं उतरतो ना तिथं आपलं काम महत्त्वाचं आहे. या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलं. पण सगळं कसं अपील या म्हणजे केलं जाते. अपीलामध्ये उत्साह जबरदस्त आत्मविश्वासाचा अभाव आहे. निर्धार चेंडूच्या प्रमाणे त्याला पाहायला मला 19 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहिल्या मिळत आहेत. दोन्ही टीम अतिशय पॉवरफुल आहेत. दोन्ही टीमने एक पराभवाचा फटका हा सहन केलेला आहे आणि त्यातून उभारी घ्यावी लागेल. आणि अडीअडचणी तो मात करणं त्यातून विजय मिळवणं. या दरम्यान परत एकदा रिवर्स चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा बेधून गेला आर पार सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धावफलकाची धावसंख्या वाढली 23 धावा. 4 चेंडू आतापर्यंत योगेशने टाकलेत. 1 चेंडू फक्त डॉट आलाय. 3 चेंडूवरती 14 धावा आल्यात आणि या 14 धावा जेवढ्या आल्यात बॅटच्या साहाय्याने या सगळ्या रिवर्सच्या आहेत. 1 षटकार 2 चौकार. हे रिवर्सचे फटके अगदी आपण पाहिले सातत्याने.
डान्सिंग डाऊन द विकेट घेण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू निर्धाव्यातून आपल्याला पाहायला मिळतोय. धापराकर धावसंख्या 23 आहे. एक गाड्याच्या मोबाईलात षटक क्रमांक 2 असूनही या दरम्यान अगदी आपण पाहतो जे चालू आहे. प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. सातत्याने अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे आणि इथे जेल सुटलाय. इथे जीवनदान आहे राहुल झोनवालला आणि राहुल झोनवालला जीवनदान मिळाल्यानंतर काय होतं निदान अनअलेवर कमेली सांगण्याची गरज नाही. षटक क्रमांक 2 संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलक 1 बाद 24. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रईपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. 2 षटक अगदी आपण पाहतो जी संपली गेली. 24 हव्या ते गड्याच्या मोबाईलमध्ये. आज उन्हाचा चटका निश्चितप्रमाणे जाणवतो, त्यामुळे पाणी सुद्धा खूप वेळा मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहिलेलं आहे. ज्या वेळेस पाणी लागेल तुम्ही पार एका ओव्हरनंतर पाणी मागा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जो वेळ दिला त्या वेळेच्या तुम्हाला एक इनिंग संपवणं पण गरजेचं आहे. पण पाणी लागत असेल तर तुम्हाला पंचांची परवानगी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. पाण्यासाठी इच्छेप्रमाणे नाही कोणी म्हणणार नाही, पण वेळ वाचवणंही तितकंच गरजेचं राहणार आहे. धाबा धावसंख्या 24 आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटकं मैदानाच्या आतमध्ये जी संपलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बाद 24 धाबा. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्री साई छत्रपती लोणे. या दरम्यान फायनलीला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. भूषण कोळेपर्यंत गोलंदाजी मार्क करते. 9 धाबा. पहिल्या षटकात निश्चितप्रमाणे खर्च केले गेले होते. भूषण आलाय. या दरम्यान फुल टॉस गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारच्या बाहेर फरार. तिथे क्षेत्ररक्षक फर्स्ट बॉक्स किंवा नाही गडबड करू नका. खाली बसू द्या. खाली सोमा खाली बस थोड्या वेळ. सॉरी विजू. आणि जरा हवा येऊ द्या तिथं. बाकीच्यांनी गर्दी कमी करा. गर्दी कमी करा तिथे. ती बारकाली मुलं कशाला गेली? ए छोटे डॉक्टर. भूषण ओके ना? चला थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं आपण नेहमी पाहत असतो की इंजुरी होणं एखाद्या खेळाडूला हे नवीन नाही. असा कोणता खेळाडू आहे का तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्याला कुठंच दुखापत झाली नाही? ज्याला दुखापत आयुष्यात झाली नाही ना तो खेळाडूच नाही. हे तितकंच खरं आहे.
इथं हाताला तरी खरचटलेला असेल, पायाला तरी खरचटलेला असेल, कोणाचं बोट मोडला असेल, टाके पडले असतील, झेल घेत असताना कुठं डोक्याला मार लागला असेल, बऱ्याच वेळा आपण या गोष्टी पाहतो. टेनिसमध्ये कित्येक गोष्टी अगदी आपण पाहिल्या आहेत, पण त्यातून सुद्धा उभे राहणारे काही खेळाडू आम्ही पाहिलेत. त्याच्यात विजय वायकरचं पण नाव आहे. मग पडझड झाल्यानंतर, पडल्यानंतर सुद्धा तो परत एकदा संघासाठी उभा राहिलाय. त्याला माहिती आहे मी संघासाठी आत्ता उभं राहणं हे सगळ्यात गरजेचं आहे. मित्रांनो, मी सगळ्या मित्रांना एकदा विनंती करेल, विजयच्या एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवू. तिथे साईड स्क्रीनच्या शेजारी जे लोक असतात त्यांना थोडीशी विनंती असेल, थोडंसं बाजूला बसता का तिथून. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आणि राहुल सोनवालची विकेट आली आहे. फलंदाज बाद. अशोक श्री रोहित सिसोदिया यांची डान्सिंग डाऊन द विकेट स्टेपआउट करून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि बॅटच्या बॉटमला चेंडू चिपरामला लागलाय. समद अख्तर एस्टनच्या पाठीमागे आहे आणि एक चांगला झेल होताना पाहायला मिळालाय. आणि धक्का क्रमांक या ठिकाणी अगदी आपण पाहू तो बसला गेलाय दुसऱ्या क्रमांकाचा. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहतोय भूषण घोळे याच्याकडून. सोमनाथ तनपुरेचं मात्र कौतुक यासाठी आहे हा की एक झेल राहुल सोनवालचा सुटला होता, पण जसा झेल झाला ना त्यांनी 4 ते 5 वेळा भगवंताचं नाव घेतले, सुटलो एकदाच. मग तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या असेल, ऑब्झर्व केल्या असेल मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान अगदी आपण पाहतो हलक्या तरी चेंडू खेळायचा प्रयत्न भूषण पुढेच्या या चेंडूवरती एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. 29 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये दोन बाद 29 धावा निश्चित प्रमाण अगदी आपण पाहतोय धावपाला करते आहे. भूषण तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलंय हळू वारपणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न अचूक टापा निश्चित प्रमाणात पाहायला मिळालाय. धाब्राकर धावसंख्या असतील 29 धावा आहेत. षटक क्रमांक 3 या दरम्यान चालू असताना प्रयत्न खूप जबरदस्त करावे लागतील, एफर्ट्स लावावे लागतील. संघर्ष केल्याशिवाय इथं विजय मिळणार नाही आणि हा विजय सगळ्यात महत्त्वाचा राहील. इथं विजय मिळवला गेला तर संघ बक्षीस फ्रीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. उलटा चेंडू या लॉंगा दिशेने चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरती चेंडू पाहता पाहता सीमारच्या दोबाच अगदी अडवलाय. 2 धावा मात्र आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का आपल्याला पाहायचा आहे, परंतु तदनंतरचा अगदी नकार आपल्याला पाहिजे. मिड विकेटचा चेंडू पोहोचला गेला लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालंय. 2 धावा आणि या 2 धावसंख्येने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 बाद 31. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा डाव ही पहा फवार संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रईपूर यांचकडून ही पहा फवार संपली. 3 षटकं संपली. 31 धावा धावफलकावरती पहिला डाव अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जॉन टेवरच्या वैयक्तिक 6 धावा 3 चेंडूचा सामना केलाय आणि सागर घरत 1 चेंडूमध्ये 1 धाव आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. भूषण घोळेंनी 2 षटकं टाकली. 16 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज भूषण घोळेंनी बाद केले, म्हणजे गौरवनेक आणि राहुल झुनवाल या दोघांनाही बाद करण्यात यश आले.
ते भूषण गोळ्याला. सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नामदार चषक. बराचसा मित्रपरिवार या क्रिकेटचा आनंद घेतोय. जर अजूनही या चॅनल आपण सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत त्या गोष्टींना तुम्ही लाईक करा, त्या गोष्टींवरती कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या समोर बेल वाजायला विसरू नका. गोलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. इथे सुरेख चेंडू निश्चित प्रमाणात परंतु डाव्या स्टेजच्या बाहेर आहे असं पंच कळवत आहेत. वाईट बॉलचा इशारा आहे. वाईट बॉल. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून वाईटची ही एक आणि या वाईट नंतर धापलक वाढला गेलाय. 32. 32 लॉस ऑफ 2. योगेश तयार आहे. या दरम्यान सुरेख फटका सागर घराच्या बॅटमधून मनभाव 4 रन. चौकार. सीमारेषा बिंदूने गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. सागर घराच्या बरीचशी फटके अगदी आपण पाहिले ना तर ऑन साइडला फटकेबाजी करत असताना नो लुक शॉट निश्चित प्रमाणात आपण बऱ्याच वेळा पाहिलेले. ज्या गोष्टीला निश्चित विशेष करून अगदी आपण पाहतो की या फटक्याला फेमस करण्याचं काम प्रदीप पाटीलने केलेलं आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला नो लुक शॉट. परंतु त्या पाठोपाठ सागर घर सुद्धा कमी नाही. बहारदार फटकेबाजी सागर घरत करतोय. परभणी अकोले विदर्भातील असणारा हा खेळाडू सागर घरत. या दरम्यान अगदी आपण पाहिलं थोडासा मिस टाइम फटका आहे. त्या दरम्यान एक धाव तर आले. चेंडू दिशा बदलली परंतु तिथं अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती वाऱ्याच्या वेगाने आला. त्या दरम्यान एक सिंगल. धापरा धावा संख्या 37 धावा. 37 लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 37 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहेत. संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात करावे लागेल. संघर्षाच्या विना इथं विजय हे तितकं सोपा नाही आणि इथं हार पत्करला कोणीच आला नाही. कारण एकाच ठिकाणी आपण फक्त स्वतःच्या खिशातले पैसे देऊन आपण हार मागत असतो. बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विजय हवा असतो. आणि इथं अगदी आपण पाहिलंय निर्धाव चेंडू. हेच क्रिकेट आपण सातत्याने पाहतो. कधी कधी चांगल्या चेंडूवरती मोठा फटका येतो आणि कधी कधी खराब चेंडूवरती एकही धाव येत नाही. तेच पाहायला मिळालं. फुल टॉस होता. बॅटला चेंडू लागला गेला पण शॉट पाहिलेला क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळाले. 37 वरती दापलक 2 गाड्यांच्या मोबाईलला. एकाच ठिकाणी फक्त आपण आपल्या खिशातले पैसे देऊन त्यांच्याकडे हार मागतो. ती जागा म्हणजे मंदिराच्या बाहेर. बाकी कुठेही आपल्याला हार सहन होत नाही किंवा आपण हार पत्करत नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस हा विजयच हवा असतो. या दरम्यान चांटीच्या बॅट पुढे चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या जवळपास. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय ते आपण पाहू. ओ
टी आउट. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळींची टाळी. कुछ दर्शक ऐसे भी कहते रहेंगे क्या कैच लिया, और जिसने कैच लिया उसका नाम है राहुल सिसोदिया. एक जबरदस्त झेल पाहायला मिळालाय. धाबराका धावसंघ अगदी आपण पाहतोय 37 3 गाड्यांच्या मोबाईल्यात. आता नवीन फलंदाज शुभम शेळकेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सागर खर्च आणि शुभम शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार परत एकदा योगेश. या दरम्यान अगदी आपण पाहिलं घ्या फल चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परा 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. शुभम शेळकेच्या बॅटमधून अतिशय सुरेख प्रकारचा चौकार येताना आपल्याला पाहिलं तर रिव्हर्सचा चौकार आलाय. हे त्याचं कसब आहे आणि तसंच या स्पर्धेमध्ये ज्यांचं कसब लागलं गेलेलं आहे, एक सुंदर असं ग्राफिक्स बनवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्याने झालंय ते आमचे शुभम थेटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शुभम थेटे यांचे या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती असेल शुभम थेटे यांना की आपण समालोचक कक्षामध्ये संपर्क करावा. आपलं मनापासून स्वागत. चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय. धाप्रगती धावत संख्या अगदी आपण पाहतो 41 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धाबराका धावसंख्या 41. अजून एक चेंडू बाकी आहे. योगेश धोत्रेचा संघाचा संकट आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकाचाही पाय घसरला गेला आणि त्याचबरोबर अगदी आपण शॉर्ट टर्मिनल असणाऱ्या क्षेत्ररक्षकाचाही पाय घसरला गेला. चेंडू बसला डीप टर्मिनलला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनी चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा संपली. गोलंदाज प्रकारची गोलंदाज अगदी आपण पाहतोय समत अख्तर याला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 5 आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. श्री साई छत्रपती लोणी संघाच्या धावसंख्या जर अगदी आपण पाहतो 45 धावा आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3/45. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत पायचे क्षेत्ररक्षक 1 2 3 चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.
झेल होऊ शकला नाही आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सिंगल आली, सिंगलच्या वर पण धापला कुठं पोहोचलाय. धापला धावा संख्या 46 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शेहेचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अना 11 कनोली या संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण जे स्वीकारलेलं आहे. आडवात मारायला जाणार तो रिवर्स लावला आता. बॉल यार गुड बॉल. समज भाई धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी ज्या आधी 46 धावा आहेत. 46 लॉस ऑफ 3 विकेट. जिंकणारा संघ बक्षीस फेरीमध्ये, त्यामुळे या सामन्याचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण इथून पाठीमागे जेवढं कष्ट घेतलंय या कष्टाचं चीज करण्याची वेळ आता निर्माण झालेली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू पडला, त्याचा घेतलेला खरपूस समाचार. खिलाडी बन गया दर्शक बन गया दीवाने. चेरन फटका साधा आगेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोकेशनचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा धाबळका धावा संख्या अगदी आपण पाहतोय दुहेरी अंका 10 फलक. 52 धावा 10 फलक करते 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या, खूप दूरवरती चेंडू पोहोचलाय. शुभमच्या बॅट मधून अगदी आपण पाहतोय हा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. 3 बाद 52 धावा आहेत. अजूनही 9 चेंडू या डावात लिहायचे बाकी आहे. त्या 9 चेंडू मध्ये अजून किती मोठी धावसंख्या उभारली जाते ते पाहायचंय. गोलंदाज तागिरे गोलंदाज मार करतोय. या दरम्यान परत एकदा समद अख्तर सिटीएन कडून अगदी मारा करतोय. आपण पाहिलंय चेंडू कव्हरला खेळला गेलाय. परफेक्ट बॅट वरती मिळून होऊ शकला नाही. एक सिंगल आली. 53 वरती 10 फलक आहे. क्रिकेटचा मोसम निश्चितप्रमाणे सुरू झालाय. विशेष करून अगदी आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय की ही क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली, तशा इतरही ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आता सुरू झाल्यात. काही ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होणार आहेत सप्टेंबर एंडिंगला, त्यानंतर ऑक्टोबर मध्ये, नोव्हेंबर मध्ये. या दरम्यान स्क्वेअर कटचा फरक आहे. क्षेत्ररक्षण दूरवरून क्षेत्ररक्षण चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो. क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि त्या दरम्यान फिकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळालाय. भूषण गोळे सगळ्यात उंच खेळाडू या टीम मध्ये, त्याची सुद्धा उंची कमी पडली गेली. इतका उंचीवरती चेंडू फेकला गेला. 55 धावा 3 गाड्यांच्या मोबाईल्यात षटक क्रमांक 5 या दरम्यान जे चालू असताना 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या कालखंडामध्ये सुद्धा क्रिकेटची स्पर्धा आहे. दौंड या ठिकाणी 51,000चं प्राइज आहे. या दरम्यान आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षण दूरवरती एक टप्पा खात चेंडू सेवरचे बार फरार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला सनसनी चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनी चौकार. धावा भागावरती धावा संख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 59 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 59 लॉस ऑफ 3 विकेट. 5 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव संपली. श्री सचिन शिंदे पाटील व पप्पूशेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून संपली. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय राहिलेल्या षटकामध्ये आता एक षटक जे बाकी राहिले, या उर्वरित एका षटकामध्ये अजून किती धावा येत आहेत ते आपल्याला पाहिजे. शुभम शेळके 5 चेंडू 15 आहे, तर सागर घरत 6 चेंडूमध्ये 13 धावा निश्चितप्रमाणे त्याच्या आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. शेवटचे षटक आता टाकलं जाईल. 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान सुद्धा दौंडच्या मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. माही चषकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. जॉन एरोल यांच्या मार्गदर्शनाखाली. 51,000चं प्राइज आहे. 5,000 एंट्री फी आहे. 2 गाव वाईज हाप आहेत आणि 2 तालुका वाईज हाप आहेत. ज्यांना ज्यांना संपर्क करायचा असेल त्यांनी
दौंडच्या कोणत्याही खेळाडूकडे जर संपर्क केला तर काही हरकत नाही, किंवा अगदी ग्रुपमध्ये तुम्हाला ही गोष्ट निश्चितप्रमाणे पॉम्पलेटच्या माध्यमातून पोहोचवली जाईल. थँक्यू व्हेरी मच. 59 धावा आहेत. ह्या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय, चांगला चेंडू निश्चितप्रमाणे पंचांग हलकं अपील सुद्धा यात्रेमध्ये केलं गेलं. गोलंदाज सोमनाथ तनपुरेला आपण पाहतो, पहिल्या चेंडूचा डाट आलाय, स्ट्राईकला शुभम चरकेला अगदी आपण पाहतो. 59 धावा आहेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय तो आपल्याला पाहिजे. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर अगदी आपण पाहतोय श्री साई छत्रपती लोणी संघाकडे जो रिव्ह्यू होता तो संपलेला आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजोष्टीच्या 12 वाईड बॉलचा इशारा आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. वाईड नंतर धापलक 60. अजून 5 चेंडू बाकी. बिघिड केला इथे, मात्र चेंडू लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 6 रन. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटका. धाबराका धावा संख्या अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 66 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा आपण पाहिलं मिस्टर फटका अगदी आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव राहिली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि इथे नकार दिला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यात्रा अगदी आपण पाहतोय. अनिल जाधव देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. 1 सिंगल. नाप्रकार धावसंख्या 67 आहे. उर्वरित 3 चेंडू अजूनही बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये अजून किती धावा येत आहेत तेही आपल्याला पाहिजे. या दरम्यान परत एकदा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव परत एकदा येईल. अडुसष्ट वरती दाबलक. शेवटचे 2 चेंडू या दरम्यान बाकी राहिलेले आहेत. गोलंदाज तयार आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आहे. तिसऱ्या पंचांची मदत. त्यानंतर अजून एक क्रिकेटची स्पर्धा आहे दसऱ्याच्या मुहूर्तावरती 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर. टिंगरे सरकार चषक निश्चितप्रमाणे पुणे या ठिकाणी जो आहे पुणे एरवडा. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. OUT आउट. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये जाणारा हा फलंदाज बर्थडे बॉय शंतनू जाधव. 1 चेंडू बाकी राहिलाय आणि हनुमंत दादा गाबण यांनी कळवलंय. हनुमंत दादा एका षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. 1 चेंडू बाकी. गोलंदाजीवरती तयार. 1 षटकार 1 वाईड बॉल येऊन सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या सोमनाथ तनपुरेने. 68 वरती धापला.
आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू पोचला जाईल शॉर्ट थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला परंतु शंतूला परतावं लागले. बनवल्या गेल्या त्या 69 जिंकण्यासाठी 70 धावसंख्येचं लक्ष्य असणार आहे. तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती विशाल टिंगरेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा आहे. 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आणि प्राईज आहे 2,51,000 8,500 रुपये एंट्री फी राहील. खुल्या गटाची स्पर्धा आहे. पहिले 32 जे संघ नाव नोंदणी करतील त्या संघांना प्रवेश राहणार आहे. आपण इथला एकदा समरी पाहूया. मॅच समरी पहिल्या डावातली श्री साई छत्रपती लोणी संघाने सुरुवातीला फलंदाजी करत असताना 6 षटकामध्ये 5 गाड्यांच्या मोबाईलात 69 धावा तर बनवलेल्या आहेत. शुभम शेळके यांनी बनवल्यात 22 धावा 9 चेंडूमध्ये. राहुल जोनवाल 12 चेंडू 20. सागर खरं 7 चेंडू 14 वरती नाबाद. जॉन टी बदक 5 चेंडू 6. गोलंदाजी भूषण गोळे 2 षटकामध्ये 16 2 विकेट मिळवण्यात यश मिळवले. सोमनाथ तनपुरीची गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळाली. 1 षटक 10 धावा 1 विकेट. योगेश धोत्रे 2 षटक 29 धावा 1 विकेट. तर समद अख्तर 1 षटक 14 धावा. कुठलाही बळी मिळवण्यात यश आलं नाही. या सगळ्या गोष्टी निश्चित प्रमाणात आपण पाहिल्यात. धावप्रकाराची धावसंख्या जी आहे ती इथे 69 धावा आहे. 70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. मानवंदना देऊया सळसळत्या व्यक्तिमत्वाला. मान्य नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाला. सज्ज होऊया लोणी प्रीमियर लीगच्या धमाकेदार खेळाला. चौकार षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला. लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. थँक्यू. अनया 11 कनोली या संघाने टॉस जिंकला. सुरुवातीला क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि श्री साई छत्रपती लोणी संघाला सुरुवातीला फलंदाजीसाठी निमंत्रण दिल्यानंतर बनवल्या गेल्यात 69-70 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे अनया 11 कनोली या संघाला. आघाडीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसभरात अगदी आपण पाहिलं सुपर 8च्या लढती आहे. उद्या सुपर 8चा ब गटातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या सुपर 8 मधील दुसऱ्या गटात होणाऱ्या लढतींचा तपशील सुद्धा काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. उद्या पहिली मॅच कोणाची, दुसरी मॅच कोणाची. पण आज कौतुकास्पद कामगिरी निश्चितप्रमाणे ज्या संघाची पाहायला मिळाली तो पायरन्स क्रिकेट क्लब या टीमचं मात्र कौतुक असणार आहे. त्याचं कारण असं आहे की पायरन्स क्रिकेट क्लब संघ अडचणीत असताना या संघाने बहारदार कामगिरी केली आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला पहिला संघ ठरला आहे तो पायरन्स क्रिकेट क्लब. टीम ओनर सुद्धा पायरन्स क्रिकेट क्लब आहे आणि या टीमचं मनापासून अभिनंदन. जो संघ आता टॉपर आहे, रविवारी पहिली मॅच खेळताना पाहायला मिळेल, पण त्यांच्या विरोधात लढणारा संघ कोणता उद्या तिसरी मॅच संपल्यानंतर आपल्याला कळणार आहे. पण क्वालिफाय 1 मध्ये हे दोन संघ आपल्याला कळतील. एलिमिनेटर राऊंडला पहिला संघ कोणता आहे, एलिमिनेटर राऊंडला पहिला संघ कोणता आहे ते कळण्यासाठी आता या मॅचकडे जाणं सगळ्यात गरजेचं राहील. आणि मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अनया 11 कनोली वर्सेस श्री साई छत्रपती लोणीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आमने सामने उभे राहिले आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये आहे. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाहूया या 70 धावा कशा प्रकारे केल्या जात आहेत किंवा केल्या जातात की नाही हे पाहण्यासाठी आपण मैदानाच्या आत जाऊ. मी थोड्या वेळ थांबतोय. मी भेटेल, माझा आवाज भेटेल
उद्या परत येत्या मैदानावरती, पण तत्पूर्वी आपण आवाज ऐकूया शाहरुख पठाण सरांचा. या सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या दिवसातला महत्त्वाचा आणि शेवटचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला श्री साई छत्रपती लोणी आणि त्यांच्या विरोधात अनाया 11 कणोली या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेली ही महत्त्वाची लढत आपण मैदानामध्ये नक्कीच पाहतोय. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. एका बाजूला आयडॉल अनिल जाधव आणि त्यांच्या समवेत विजय वायकर हे दोन आघाडीचे फलंदाज आहेत. पहिलं षटक टाकण्यासाठी आपण शुभम शेळके यांना मैदानामध्ये पाहतोय. 3 चेंडू लागोपाठचे हाताळलेत आणि त्या 3ही चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव खर्च होताना आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. चांगली सुरुवात. इथे सुद्धा पहा, लागोपाठचा चौथा चेंडू निर्धाव टाकलाय. शुभम शेळके यांना तुम्ही मैदानामध्ये पाहताय. अप्रतिम गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 70 धावांचं आव्हान आहे आणि या 70 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 4 चेंडूवर कुठलीही धाव येताना पाहायला मिळालेली नाहीये. अनिल जाधव आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. संघर्ष करावा लागेल, सामना महत्त्वाचा आहे. यावेळेस मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडतायत झेल. सागर घरत यांना तुम्ही पाहताय. फलंदाज अनिल जाधव बॅक टू द पॅव्हेलियन. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. 5 चेंडू हाताळलेत. 5 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केली गेलेली नाहीये, परंतु एक महत्त्वाची विकेट मिळाली आहे अनिल जाधव यांच्या रूपामध्ये. पहिला फलंदाज अनया 11 कणोली या संघाचा बाद झालेला आहे. तर न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. साताऱ्याचा भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतो आहे. तर या स्पर्धेत अजून एक निर्धाव षटक बघायला मिळेल का? या अगोदर तुम्ही या स्पर्धेमध्ये 4 निर्धाव षटकं पाहिली आहेत, 4 मेडन ओव्हर पाहिल्यात. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलं ते म्हणजे शुभम शेळके, जो आता गोलंदाजी करतोय. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकणारा तोच गोलंदाज आहे आणि आता तो या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक टाकेल का वैयक्तिक? परंतु या अगोदर 4 निर्धाव षटक आपण पाहिलेले आहेत. युवराज गुंजाळ असतील, अक्षत आवरेड आज 2 निर्धाव षटकं टाकली आहेत. यावेळेला चेंडू लालक्या त्यानं ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं फंबल होतंय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणू शकतो. 1 धाव पूर्ण होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 1 बाद 1 अशी धावसंख्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पहिल्या षटकामध्ये बहारदार गोलंदाजी शुभम शेळके यांची पाहायला मिळाली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडचा हा खेळाडू आज या स्पर्धेच्या निमित्तानं अप्रतिम खेळ करताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. आपण जर पाहिलं तर 70 धावेंचा पाठलाग करत असताना पहिलं षटक अप्रतिम आलं. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गौरव नेक यांना तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी नक्कीच कर्णधार विश्वास त्यांच्या खांद्यावरती दाखवत आहेत.
गौरव तयार होत आहेत, समोर भूषण गोळे. स्विच इट बिटवीन द गॅप आणि चेंडू जाणार आहे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहिला चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. भूषण गोळे यांच्या विकेटसाठी संघमालक गणपत शेठ भोसले यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस चेंडू आपण पाहणार आहोत, तिथे अप्रतिम एफर्ट, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. 22च्या सहाय्यानं ही 1 धाव इथे मुख्य पंच कळवत आहे. सचिन हिंगे सर तिथे आहेत, क्षेत्ररक्षण करताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. संघासाठी 3 धावा जरूर त्यांनी या ठिकाणी वाचवल्या आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला योगदान द्यायचं आहे, कारण प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे. हे समजून आज या मॅचमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे. 6 धावा, 1 फलंदाज बाद. गौरव नेक तयार होत आहेत. बॅटचा बाहेरचा स्पर्श परत एकदा सचिन हिंगे चेंडूवरती आलेत आणि याही वेळेला अप्रतिम एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 सिंगल कंप्लीट होणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे 7 धावा. आपण या अगोदर सुद्धा उल्लेख केला की गौरव नेकनं पहिल्या पर्वामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. फायनल मॅचमध्ये गौरव नेकनं खूप चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. ते फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुद्धा राहिले होते लोणी प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. भूषण गोळे यांच्याकडून आता भरपूर अपेक्षा आहेत आणि भूषण गोळे यांच्यावर सर्वांच्या नजर आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ कशा रीतीने होतोय. 1.4 षटकं झाली आहेत, 1 बाद 11 धावा आहेत. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावेंची आवश्यकता. भूषण गोळे 9 या अंकावरती नाबाद फलंदाजी करतायत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. गौरव नेक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे बदल तुम्ही इथे पाहू शकता. फुलर लेंथ खोलवर टप्प्याचा बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. ही अचूकता आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. म्हणजे फलंदाजांना बंदिस्त करणारी लाईन ही फुलर लेंथची लाईन आहे आणि ही गोलंदाजी इथे आपण नक्कीच गौरव यांच्या माध्यमातून पाहतो. याच मैदानावर सराव करणारा हा खेळाडू आहे. त्यामुळे गौरव नेक या मैदानावरती चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. इथे सुद्धा या महत्त्वाच्या लढतीमध्ये डू ऑर डाय या लढतीमध्ये गौरव नेक चांगली कामगिरी करतायत. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. विजू वायकर यांच्या बॅटमधून निघतोय एक धमाकेदार फटका, सदाबहार षटकार. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव होती. या षटकामध्ये 17 आल्यात, 2 ओव्हर झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर अनया 11 कणोली, 1 बाद 18 धावा धावफलकावर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकं संपल्यानंतर 18 धावा झाल्यात. समीकरण एकदा पाहूयात. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 52 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी परत एकदा एक यशस्वी गोलंदाज, एक प्रतिभावंत खेळाडू मैदानामध्ये, नाव शुभम शेळके. 24 चेंडू 52ची गरज, दोनही बाजूला झुकलेली मॅच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. बॅट तर फिरली होती वेगात. हेलिकॉप्टरचं पातं जसं फिरतं तशी बॅट वेगात फिरली होती इथे भूषण गोळे यांची, परंतु संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. 1 बाद 18 झाल्यात. 3रं षटक सुरू आहे आणि सुरुवात याही षटकाची शानदार झाली आहे गोलंदाजीसाठी शुभम शेळके.
फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न होता. लोवर फुल टॉस, आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका चेंडूला हॅमर केलं. एक धाव तिथे कंप्लीट होणार आहे. ओहो, इथे कलेक्शन थोडंसं खराब आपण पाहू शकतो मैदानामध्ये आणि त्याचा फायदा जो आहे तो फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला भूषण गोळे त्यांना पाहायला मिळतात. 2च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. धावा झाल्यात 20 धावा. या सामन्यामध्ये चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. प्रत्येक चूक तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. त्यामुळे चुका टाळणं फार गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने आक्रमण केलं जाणार आहे. क्षेत्ररक्षक दर्शक बंद आहेत आणि गोलंदाजाला दाखवलं जात आहे आसमान. भूषण गोळेचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. आदरणीय रोहनजी तांबे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. त्यांच्या वतीने एक पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजासाठी 5001 रुपयांचं विशेष पारितोषिक रोहनजी तांबे साहेबांच्या वतीनं आहे. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धाव्यांची गरज आहे. भूषण गोळ्यांना तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. आज सातारा या जिल्ह्यातून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. तुम्ही जर बघितलं तर अनेक मोठ्या स्पर्धा त्यानं खेळल्यात. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये देखील तो श्रीनगर के वीर या संघाकडून खेळतो. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स या संघाचा एक प्रमुख घटक म्हणून आपण भूषण गोळेला पाहिलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये आणि हा चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. नामदार चषक, दमदार चौकार. बेदूने गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री जेडी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. थँक्यू. ज्या वेळेला एकदा होती त्याचं 2 मध्ये रूपांतर झालं आणि भूषण गोळे स्ट्राईकला आले. त्यानंतर एक षटकार एक चौकार आला. यावेळेस फुल टॉस. मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिला जाणार आहे. भूषण गोळे ऑन फायर. नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. धन्यवाद. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये भूषण गोळे खेळतात. फुलरेंचा बॉल हलक्या तर स्टीअर केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडूवर झडप घातली आहे आणि त्या दरम्यान एक सिंगल मात्र प्राप्त होणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. 3 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 1 बाद 37 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 33. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला थेट प्रक्षेपित केलं जात आहे. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि 7S लाईव्ह या यूट्यूबच्या वाहिनीवरून आपण नामदार चषक पाहत राहा. रवींद्र शिंदे मेजर आणि त्यांची संपूर्ण टीम इथे कार्यरत आहे. सबस्क्राईब फॉर नॉन स्टॉप लाईव्ह स्पोर्ट्स ॲक्शन. नामदार चषक 2024. 1 बाद 37. 3 षटकांचा खेळ झाला. अर्धा डाव झालाय. 70 बनवायच्यात. 70 पैकी 37 झाल्यात. अजून 30 धावेंची आवश्यकता. भूषण गोळे मैदानामध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला विजू वायकर यांना तुम्ही पाहू शकता. नावात त्यांच्या विजय आहे. संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार का? तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर गोलंदाजी करण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये कमालीचं प्रदर्शन ज्यांचं बघायला मिळालं होतं गणेश पोखरकर गोलंदाजीच्या ट्रॅकवर देणार आहेत. 18 चेंडू आणि 33 धावेंची गरज. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये महत्त्वपूर्ण मॅच. पुढे सरसावले. पुढे सरसावत असताना खूप चांगला ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग सुद्धा तिथे बघायला मिळाला आणि हा चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. कलात्मक चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या फटक्यातून थोडंसं लेदर बॉलचं फील आलं आपल्याला. थोडेसे पुढे सरसावत गेले, थोडेसे पुढे सरसावत जात असताना खूप चांगला पंच केला आणि तिथे प्रॉपर टायमिंग सुद्धा आणि शॉर्ट सिलेक्शन तुम्ही पाहना, खूप सुंदर शॉर्ट सिलेक्शन आपल्याला भूषण गोळे यांचं पाहायला मिळालं. 4 आल्यात 41 धावा. समोर खेळलाय फटका, फसलाय आणि तिथे गौरवनेक. प्रवरानगरचा जॉन्टी रोड्स तिथे चूक होणार नाही आणि फलंदाज होतील बाद. मोठी विकेट आली आहे. भूषण गोळे बॅक टू द पॅव्हेलियन. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. खूप चांगला खेळ भूषण गोळे यांचा मित्रांनो बघायला मिळाला. 33 धाव्यांची बहारदार खेळी आपल्याला भूषण गोळे यांची पाहायला मिळाली आणि ते मात्र या ठिकाणी बांधून परतणार आहेत. झेल खूप चांगला पकडला तिथे गौरव नेक यांनी. आपण पाहतोय भूषण गोळे बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. नेवासा तालुक्यातील घोडेगावचा हा खेळाडू आहे. नाव मयूर सोनवणे मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्स सौजन्य आहे. SS कलेक्शनचे शादाबाई शेख हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी आहे. त्यांनाही नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ट्रान्स सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रीडा स्पर्धेसाठी आहे. 2 बाद 41 षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेसचा चेंडू मयूर सोनवणेसाठी होता. डब्बा पडल्यानंतर चेंडू वेगात निघून गेला. बॉलच्या लाईनमध्ये येऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. पायांची हालचाल फार गरजेची आहे. फुटवर्क हा फार गरजेचा असतो. ज्या पद्धतीने मोबाईलचा नेटवर्क गरजेचा आहे तसाच पायांचा फुटवर्क क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. यावेळेस आक्रमण केलं जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक करण डुकरे पाटील पकडतायत झेल आणि फलंदाज मयूर सोनवणे यांचा संपलाय खेळ. अजून एक विकेट आलेली आहे. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी. हे आता कसं वाटतंय. मयूर सोनवणे सुद्धा दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाले. करण डुकरे यांनी पकडलाय झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील खेळाडू समद अत्तार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीला तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर सुरुवातीला फलंदाजी करणारा संघ या सामन्याच्या फ्रंट फुटवर होता, ड्रायव्हिंग सीटवर होता. परंतु भूषण गोळे बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय का प्रश्नचिन्ह आहे. परंतु इथून पुढे आता समद अत्तार अनुभवी खेळाडू आहेत. भरपूर काळ टेनिस बॉल क्रिकेटची सेवा केली आहे समद अत्तार यांनी. आज हा सामना ते संघाला जिंकून देणार का ते पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. 14 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावा अजूनही पाहिजेत. वेगात टाकलाय चेंडू. बॅट थोडीशी उशिराला आली. डॉट बॉलची घोषणा होताना नक्कीच पाहायला मिळणार आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावा. गणेश पोखरकर सरांचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू टाकलेत, 4 धावा दिल्यात, 2 महत्वाच्या विकेट घेतल्यात. एक आयकॉन बाद झाला आणि एक आयडॉल मात्र या षटकामध्ये बाद झालेला आहे. कर्णधार गणेश पोखरकर संघाचे संघनायक आहे. जबाबदारी मोठी. यावेळेस हलक्या दर चेंडूला स्टिअर केलं जाणार आहे. 1 धाव पूर्ण होते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. 4 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होतोय. 4 षटका अखेरीस 3 बाद 42 धावा. अनया 11 कणोली. 12 चेंडू 28 धावेंची आवश्यकता. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. मैदानाचं विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवर आहे. मैदानाचं विहंगम दृश्य 7S लाईव्हच्या माध्यमातून आपण मित्रांनो पाहतोय. ड्रोन कॅमेराच्या साहाय्यानं
असं वाटतंय मी हेलिकॉप्टरमध्ये बसून मैदान पाहतोय की काय. इतकं सुंदर मैदान आहे, गोलाकार आहे आणि लोणी प्रीमियर लीग 2024ला 7S लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक बघतायत. त्या सर्वांचं सुद्धा मी करतोय मनापासून स्वागत. 12 चेंडू 28 आणि मैदानाच्या चारही बाजूला जर तुम्ही बघितलं तर सुंदर अशी झाडी सुद्धा आहे. 4 ओव्हर नंतर 42, 12 चेंडू 28 ची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत. यानंतरचे 12 चेंडू भरपूर महत्त्वपूर्ण राहणार आहे. यानंतरचा प्रत्येक चेंडू महत्त्वाचा राहणार आहे. तुम्ही जर बघितलं तर मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत करण डुकरे यांना तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला समद अत्तार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीसाठी करण डुकरे येणार आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला अप्रतिम फटका पहिल्याच बॉलवर करण डुकरे यांचं केलं जात आहे भव्य स्वागत. षटकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश लोकनियुक्त सरपंच दुर्गापूर नानासाहेब पुलाटे साहेबांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजांसाठी आहे. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर समद अत्तारने करणला सांगितलंय आइए करण आपका स्वागत है. पहिल्याच बॉलवर एक शानदार जानदार दमदार आणि रुबाबदार षटकार. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. 11 चेंडू 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी. पाहूयात नक्कीच काय घडामोडी घडतायत ते पाहणं फार गरजेचं राहणार आहे. नामदार चषक 2024 हे आयोजन पाहूयात. फटका जर आपण पाहिलं तर योग्य पद्धतीने खेळलेला आहे. विकेटच्या मागे तुमचा दोन्ही पाय जर विकेटच्या मागे असले फटका खेळत असताना तर त्या धावा ग्राह्य धरल्या जात नाहीत. एक पाय तरी तुमचा स्टंपच्या पुढे पाहिजे. इथे ते चित्र मात्र पाहायला मिळालेलं नाही. रिप्लेमध्ये पहा आपल्या स्क्रीनवर दाखवली जात आहेत ही दृश्य. 6 धावा इथे पहिल्याच चेंडूवरती मिळत आहेत. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगली दृश्य दाखवली जात आहेत. आपण जर बघितलं तर वातावरणामध्ये सुद्धा थोडासा बदल होताना आपल्याला बघायला मिळतोय. गौरव कुळधरण यांच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 11 चेंडूंमध्ये अजूनही 22 धावेंची गरज. समद अत्तार या सामन्यामध्ये हिरो बनणार का? पहिल्या चेंडूवर तर एक शानदार षटकार त्यांनी खेळलेला आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 48 झाली आहे. 70 बनवायच्या आहेत
आणि या 70 बनवत असताना 48 आत्तापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. बघूयात या सामन्यामध्ये कोण विजय मिळवतोय आणि कोण जाणार एलिमिनेटरमध्ये. कारण क्वालिफायरमध्ये जाणारा पहिला संघ मिळाला आहे पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. एलिमिनेटरमध्ये जाणारा पहिला संघ श्री साई छत्रपती लोणी असेल की अनया 11 कणोली असणार आहे, तेच आपल्याला पाहायचं आहे. आणि ते पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. एक महत्त्वपूर्ण लढाई आहे, बिग बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. चला थोडासा वेळ वाचवणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. 11 चेंडू आणि 22 धावा अजूनही पाहिजेत. करण डुकरे तयार होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एक खेळाडू, चिखली एक्सप्रेस करण डुकरे. रनअपमध्ये थोडासा बिघाड होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 3 बाद 48. दुसऱ्या बाजूला विजय वायकर सलामीला आलेले आहेत, अजूनही मैदानामध्ये उभे आहेत. एक षटकार त्यांनी सुद्धा खेळला आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. 2 चेंडू 7 वर ते नाबाद खेळत आहेत. करण तयार होतील पुन्हा एकदा. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगात निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावी ते नाहीये पहा. अप्रतिम गोलंदाजी करण डुकरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आला जरूर, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक केलेला आहे. मागचं षटक तुम्ही जर पाहिलं तर गणेश पोखरकर सरांनी पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध चौकार आला, परंतु त्यानंतर त्यांनी कमबॅक करत 2 विकेट सुद्धा घेतल्या. या षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं झाली, परंतु त्यानंतरचे 5 चेंडू हे मात्र कशा रीतीने टाकले जाणार ते पाहणं नक्कीच गरजेचं राहणार आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 22 धावा अजूनही पाहिजेत. 3 बाद 48 धावा आहेत. समदत्तार त्यांच्या विरोधात करण डुकरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. यावेळेला बाहेर जाणारा चेंडू आउटसाइड द ऑफ, भरपूर दूरवरती होता हा चेंडू आणि पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. 1 धाव मिळाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये हलकासा बदल झालाय. धावफलकावर 49 धावा, 3 बाद 49. करण डुकरे इथे थोडंसं कानमंत्र देताना सागर घरत यांना सुद्धा आपण पाहिलंय मैदानामध्ये. आज सागर घरतने सुद्धा प्रभावित केलंय. आज त्याचा प्रभावी खेळ आपल्याला मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळालेला आहे. करण डुकरे तयार होत आहेत. समोर समदत्तार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. गणेश पोखरकर यांना तुम्ही पाहताय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 51 धावा. मॅच ऑन आहे आता दोन्ही संघांसाठी. एक महत्वाची मॅच, डू ऑर डाय मॅच आहे, परंतु इथे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर जिंकण्याच्या इराद्याने आलेले आहेत. एलिमिनेटरमध्ये दोन्ही संघांना जायचंय, परंतु जिंकणार तोच ज्याचा खेळ दर्जेदार होणार. जिंकणार तोच जो मात्र या सामन्यामध्ये आपली मजबूत पकड मिळवणार. जिंकणार तोच जो मात्र इथे चुका टाळणार आहे. शेवटचे चेंडू 9 आणि धावा बनवायच्यात 19. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय निर्धाव आणि इथे आपण जर बघितलं तर मैदानामध्ये 2 चेंडू शिल्लक राहिल्याचा तो इशारा आहे. त्यामुळे नोबॉलचा इशारा नाहीये. इथे पॅव्हिलियन मध्ये थोडासा आनंदोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला होता, परंतु आपण जर बघितलं तर मैदानामध्ये 51 धावा, 3 बाद 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 8 चेंडू 19. करण डुकरे गोलंदाजी करतायत. हे 2 चेंडू महत्वाचे ठरणार आहेत. या 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मॅच परत एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने सुद्धा जाऊ शकते, परंतु आपण बघणार आहोत मैदानामध्ये काय घडणार आहे. एका बाजूला श्री साई छत्रपती लोणी त्यांच्या विरोधात अनया 11 कणोली. नक्कीच आपण जर स्क्रीनवर बघितलं ना तर पंच सूचना देत आहेत की तुम्ही वेळ भरपूर घेतायत. एवढा वेळ आपल्याकडे सुद्धा नाहीये, कारण निर्धारित वेळ आहे, लिमिटेड टाइम तुम्हाला दिलेला आहे एका इनिंगला संपवण्यासाठी. एवढा वेळ तुम्ही घेऊ शकणार नाही. हे पंचांनी खरं तर सक्त ताकीद गोलंदाजीला दिली आहे.
शेवटचे 8 चेंडू बाकी आणि पाहिजेत धावा 19. याही वेळेला बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा कॉल. अजून एक अतिरिक्त धाव मिळणार आणि या अतिरिक्त वाईड आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. 51 धावा धावफलकावर. व्हाईट बॉलचा इशारा मात्र या ठिकाणी देण्यात आलेला आहे. वेळेचं बंधन आहे, याची काळजी संघनायकानं घ्या. 4.4 षटकं झाली आहेत. आणि 11 कणोलीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर गोलंदाजी सुरू आहे, धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. करण डुकरे पाटील त्यामुळे चेंडू खोलवर टप्प्याचा होता. तिथे जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ झालाय. गौरव नेक्स्ट चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव पूर्ण होईल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाहीये. एकच धाव आली आणि धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 53 धावा. हा चेंडू भरपूर महत्वाचा चेंडू आहे या सामन्यामध्ये. 7 चेंडू 17 धावा. इथे जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र बदललं जाणार आहे. परंतु इथे हा चेंडू जर निर्धावाला, इथे विकेट जर आली तर सामना येईल 6 चेंडू 17. इथे एखादा षटकार आला तर सामना येईल 6 चेंडू 11. इथे चौकार आला तर सामना येईल 6 चेंडू 13. काय होणार पाहूयात. 7 चेंडू 17ची गरज. त्यावेळेस चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने मात्र जाणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. सागर घरत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण होणार आहेत आणि ओव्हरचा खेळ सुद्धा इथे होतोय समाप्त. 5 ओव्हर नंतर धावफलकावर जाऊयात. 55 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6 आणि पाहिजेत 15 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. 6 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता आहे. वेळ वाचवा. आपण जर बघितलं तर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्या. प्रतिषटक 11च्या सरासरीला आतापर्यंत धावसंख्या सुरू आहे. अर्थात 5 ओव्हर नंतर 55 झाला. थोडंसं स्पीडअप करूयात. 6 चेंडू 15ची आवश्यकता. मित्रांनो, संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही संघांना मात्र या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता आहे. संघर्ष करण्यासाठी ताकद नाही लागत तर जिद्द लागते, चिकाटी लागते आणि ती जिद्द आता इथे कोणता संघ दाखवतोय ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी येणार आहेत गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. सतीश पोखरकर अर्थात गणेश पोखरकर. पहिलाच बॉल, पहिलाच चेंडू लाजवाब. अप्रतिम गोलंदाजी. मागचं षटक सुद्धा अप्रतिम हाताळलं. 5 धावा मागच्या षटकामध्ये खर्च करत 2 विकेट घेतल्या होत्या. गणेश पोखरकर पहिला चेंडू निर्धावालाय. 5 बॉल 15. यावेळेला हा चेंडू सुद्धा वेगात टाकला जाईल. 1 धाव तर पूर्ण होणार आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल आणि बघता बघता 2 धावा मित्रांनो इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 13ची गरज. कुठलंही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही. जो शेवटपर्यंत प्रयत्न करतो त्याला यश मात्र नक्की मिळतं. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. कर्तृत्व तुमचं काय आहे ते आज दाखवून देण्याची आवश्यकता आहे. अभि हलक्या तर चेंडूला स्फिअर केलं. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. ओ हो झेल सुटलेला आहे. या परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा चुका खरं तर टाळाव्या लागतील. परंतु तिथे जर तुम्ही बघितलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल.
गणेश पोखरकर यांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू टाकले, 3 धावा दिल्या आणि आता सामना आलाय शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावेंची गरज. विजय वायकर सुरुवातीला अर्थात सलामीला फलंदाजी करण्यासाठी आले. आज मात्र मैदानामध्ये पाहूयात ते कशा रीतीनं या सामन्याला फिनिश करतायत का तेही पाहणं गरजेचं आहे. की दुसऱ्या बाजूला संघनायक गणेश पोखरकर आपल्या संघाला एलिमिनेटर मध्ये अर्थात बक्षीस पात्र फेरीमध्ये घेऊन जात आहेत का. हवेत चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत, चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. करण डुकरे वाऱ्याच्या वेगात पोहोचलेले आहेत आणि मित्रांनो इथे फक्त 1 धाव मिळाली आहे. मॅच आली आहे शेवटचे 2 चेंडू 11. गणेश पोखरकर हिरो बनणार की समद अत्तार इथे हिरो बनणार. प्रत्येकाच्या नजरा लोणी प्रीमियर लीग वर, प्रत्येकाच्या नजरा या सामन्यावर. अनया 11 कणोली की साई छत्रपती लोणी बक्षीस पात्र फेरी एलिमिनेटर मध्ये जाणार. धडपड करावी लागेल. ज्याला धडपड करायला जमते ना त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. आणि आता पाहूयात काय घडतं या सामन्यामध्ये. ओ हो 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 वा वा गणेश पोखरकर काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब, अप्रतिम, सुरेख, नेत्रदीपक, आउटस्टँडिंग कामगिरी इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. फलंदाज विजय वायकर यावेळेस धावबाद होत आहेत आणि सामना आलेला आहे शेवटचा. 1 चेंडू आता बाकी असेल आणि 11 धावेंची गरज असेल. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. थँक्यू. सोमनाथ नवीन फलंदाज. एका चेंडू मध्ये 11 पाहिजेत, होऊ शकतात. गणेश पोखरकर यावेळेला चांगला फटकाय जरूर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक दर्शक बनले. 6 धावा आल्या. सामना मात्र जिंकलाय हॉटेल साई छत्रपती लोणी संघ. अभिनंदन. एलिमिनेटर मध्ये जाऊन दाखल झालाय हॉटेल साई छत्रपती लोणी. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकतो मित्रांनो आनंदोत्सव काय इथे साजरा केला जातोय. सेलिब्रेशन पहा. शैनेश गणपतराव भोसले पाटील आणि संपूर्ण हॉटेल साई छत्रपती लोणीला आज सपोर्ट करण्यासाठी आलेला सर्व मित्र परिवार, गणपत शेठ भोसले आणि शैनेश भोसले पाटील यांचा संघ एलिमिनेटर मध्ये जाऊन दाखल झालाय. मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत, परंतु एक अप्रतिम सामना प्रेक्षकांना नेत्रदीपक आणि आपण जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये विजय प्राप्त करत हॉटेल साई छत्रपती लोणी संघ एलिमिनेटर मध्ये जाऊन दाखल झालेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. त्याचबरोबरीने उद्या सुद्धा सुपर 8चा ब गट या स्पर्धेच्या निमित्तानं उद्या खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याबद्दलची अपडेट सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे आणि लकी ड्रॉचा विजेता कोण आहे ते सुद्धा आपण इथे लगेचच या ठिकाणी काढणार आहोत. अभिनंदन हॉटेल साई छत्रपती लोणी अँड टीम, सर्वांचं मनापासून अभिनंदन. प्रामुख्यानं गणेश पोखरकर सरांनी केलेली लाजवाब गोलंदाजी या सामन्याचा टर्निंग पॉइंट असणार आहे. आपण उद्याच्या सामन्यांकडे जाणार आहोत.